नाशिकमध्ये मद्यपी चालकाला नागरिकांकडून बेदम मारहाण। 2 दिवसापूर्वी मद्यपी चालकांची 6 ते 7 वाहनांना धडक। छत्रपती संभाजीनगर मार्गावरती दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन। दुधाला सरसकट 40 रुपयांचा भाव देण्याची मागणी। मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातली पंचगंगा नदी वाहते आहे दुथडी भरून। शेतातही साचलं नदीचं पाणी। रत्नागिरीमध्ये 3 ठिकाणी कोसळली दरड। 15 गावांचा संपर्क तुटला। जनजीवन विस्कळीत। दरड हटवण्यासाठी लागणार 4 दिवस। रत्नागिरी जिल्ह्यातील बांधतिवरे नदीला पूर। पुरामुळे भात शेती उद्ध्वस्त। बळीराजा हवालदिल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 लहान धरणं ओव्हरफ्लो। सर्व धरणं 100% भरल्यानं पाणी टंचाईची चिंता मिटली। कोंढा घाटात अवजड वाहनांना बंदी। प्रवासी वाहनांसाठी मार्ग सुरू। बीड जिल्ह्यात पावसाचं पुन्हा आगमन। पिकांना जीवदान मिळाल्यानं बळीराजा सुखावला। नाशिककरांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा। जिल्ह्यातील अनेक धरणं कोरडी असल्यानं पाणी टंचाईची टांगती तलवार। नाशकात पावसाची दडी। भाजीपाल्यांना पाणी नसल्यानं भाव गगनाला भिडले। मेथी टोमॅटो 60 रुपयांवर तर कोथिंबीरीची जुडी 100 रुपयांवर। ऐन पावसाळ्यातही पैठणमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या। 71 गावांना 91 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। नाशकात डेंग्यूचं थैमान। 8 दिवसात नाशिकमध्ये डेंग्यूचे एकूण 70 रुग्ण। प्रोबेशनरी अधिकारी पूजा खिडकर यांची अखेर बदली। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बदली। येवल्यात तरुणाला बेदम मारहाण। 15 दिवसांनीही कारवाई न झाल्यानं मातंग समाज आक्रमक। रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरच्या साखरप्यातल्या हॉटेलमध्ये शिरला बिबट्या। बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार। व्हिडिओ व्हायरल। मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण। टोमॅटोचे दर 70 रुपयांवरनं थेट 40 रुपये किलोवर। सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे आंबेरी पुलाला मोठं भगदाड। आमदार वैभव नाईकांकडून पुलाची पाहणी। काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा दिला इशारा।